भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात नुकतीच काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु ही भूमिका संदिग्ध असल्याची पाहायला मिळाली। पक्षश्रेष्ठींकडून दबाव असल्यामुळे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा यांना समर्थन दिला, परंतु त्यांनी त्याच वेळेला उपरोधकपणे बाळ्यामामाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला। गेल्या 10 दिवसांपूर्वीपासून ते कोणत्याही प्रकारच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या संपर्कात नाहीयेत, असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं। याचा अर्थ त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद राहिलेला नाहीये। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या दाखविण्यासाठी आम्ही बाळ्यामामांबरोबर आहोत, यासाठीच पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचं बोललं जात आहे। याचवेळी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी एक अनुभव सुद्धा सांगितलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा हे खूप फिरतात। ते एवढे फिरतात की 10 दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या कार्यालयात माझी भेट घेतली होती। तेव्हा त्यांना झोप आली असल्यामुळे आपण उद्या पुन्हा एकदा चर्चा करू, असा शब्द महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी दयानंद चोरगे यांना दिला। परंतु दुसऱ्या दिवशी काय तर आजपर्यंत त्यांनी एकदाही मला कॉल केला नाही, असं वक्तव्य दयानंद चोरगे यांनी केलंय। आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा हे कोणाच्याही भेटीगाठी घेत नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे मांडलंय। निवडणूक जाहीर होण्याच्या आधीही कधी बाळ्यामामा शहरात फिरकले सुद्धा नाहीत। निवडणूक जाहीर झाली, बाळ्यामामांना उमेदवारी सुद्धा जाहीर झाली, परंतु उमेदवारी जाहीर होऊन 1 महिना उलटल्यानंतरही या 1 महिन्यामध्ये बाळ्यामामांनी बदलापूर शहराला फक्त 2 ते 3 वेळा भेट दिली। त्यामुळे अनेक प्रसार माध्यमांवर सुद्धा बाळ्यामामा गायब असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या। याच बातम्यांवर आता काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शिक्कामोर्तब केलाय। त्यांचं ते खूप फिरतात, कोण उमेदवार खूप फिरतात, एवढे फिरतात की तुम्हाला मी सांगतो बघा की 10 दिवसापूर्वी मला भेटले होते, माझ्या ऑफिसला झाले होते। आम्ही 1 तास चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांचे डोले म्हणजे अशी झोप कशी येतो, म्हणजे अशा पद्धतीने एवढी ते मेहनत करतात की शेवटी मग त्यांनी सांगितलं की दयानंद आपण उद्या बसू 10:30 वाजता। आणि उद्या बसू बोलल्यानंतर ते मला बोलले की मी तुम्हाला फोनही करेन, बसण्याच्या अगोदर मी फोन करेन। पण दुसऱ्या दिवशी त्यांचा काही मला फोन आला नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्याशी माझी काही कुठल्याही प्रकारची भेट नाही। म्हणजे याचा अर्थ ते खूप बिझी आहेत आणि खूप मेहनत करतात ते, आणि जवळपास दिवस रात्र ते या पक्षात त्यांची सीट निघली पाहिजे याच्यासाठी ते खूप मेहनत करतात। सध्या बदलापूर शहरात काँग्रेस पदाधिकारी मन लावून काम करतायत असं कुठेही दिसून येत नाहीये। इतर शहरांमध्ये आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे तेथील आपल्या उमेदवाराला अडचणी येऊ नयेत यासाठी बदलापुरातील काँग्रेस पक्ष आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देताना दिसून येतोय। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन। येथे स्मूथनिंग, कॅरेटिन, ग्लोबल कलर, हायलाइट, हायड्रा फेशियल, प्रीमियर पेडिक्युअर, मेनिक्युअर, हेअर कटिंग, मेकअप आणि बरंच काही, तेही धमाकेदार ऑफर सहित। आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे। 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही 500 रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल 30% सूट मिळणार आहे। चला तर मग वाट कसली बघताय, आजच या ऑफरचा लाभ घ्या।